इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात मागील 5 वर्षापासून जिजाऊ सावित्री रमाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मनोज शेलार आणि पूनम शेलार यांच्याकडून केलं जात आहे। यंदाही विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय। तसेच प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। यात विशेष करून महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट झाली आहे। फ्री टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले आहेत। या पुरस्कार सोहळ्याला डॉक्टर अरुणा राठोड, महिला पोलीस रजनी बांबरे, उद्योजक जयश्री देशमुख, पत्रकार मोहिनी जाधव, शैक्षणिक क्षेत्रात वसुधा पवार यांचा विशेष कामगिरी केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दर सालाबादाप्रमाणे जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठान आयोजित उल्हासनगर हा दरवर्षी उल्हासनगर शहरातील व आजूबाजू सभोवतालच्या परिसरातील ज्या माता भगिनी आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतात अशा हिरकणींचा आम्ही सत्कार इथे पुरस्कार देऊन म्हणून सन्मान आम्ही करतो। कारण काय, या माता भगिनी घरचं काम करून आपल्या जे काय क्षेत्र आहे, जसं पोलीस क्षेत्र असेल, वकिली क्षेत्र असेल, पत्रकारिता क्षेत्र असेल, उद्योजक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, याच्यामध्ये उल्लेखनीय काम करतात आपला घर संसार बघून। आणि या माता भगिनींचा कुठेतरी आपण सन्मान केला पाहिजे। या हिशोबाने आम्ही गेल्या 5 वर्षांपूर्वीपासून आम्ही ही संकल्पना राबवली आहे। ती आस्थागायत आम्ही काम करतो आहे। आणि या सन्मान झाल्याच्या नंतर प्रभागातील जेवढ्या महिला असतील, माझ्या माता भगिनी असेल, त्यांच्यासाठी हळदी आणि कुंकू यांचं समारंभाचं आम्ही आयोजन करत असतो। जवळपास आम्ही याच्यामध्ये ज्या आमच्या प्रभागातील महिला असतात त्यांना आम्ही वाण देखील देतच असतो। त्याच्यानंतर आम्ही जवळपास एक 80 ते 90 वस्तूंचं आम्ही लकी ड्रॉ ठेवत असतो। ज्या महिला येतात त्यांचं नाव नोंदणी करतात, त्याच्यानंतर आम्ही चिठ्ठ्या उचलून त्यांचं लकी ड्रॉ आम्ही ओपन करत असतो। गेल्या वर्षी सगळ्यात मोठं जे आमचं बक्षीस होतं ते वॉशिंग मशीन होतं। आणि यामध्ये आम्ही यावर्षी परत एक पाऊल पुढे टाकून आम्ही यावर्षी फ्रीज हा आम्ही एक मोठी हे घेतलेलं आहे। असं सगळ्या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, आमच्या पाठीशी सगळ्या सहकाऱ्यांच्या। आम्ही अपग्रेड करत राहू आणि वाढत राहू आणि मोठ्या मोठ्या वस्तू आमच्या या माता भगिनींना कशा मिळतील याचं आम्ही नक्कीच हे करूया।